Our next article is magnetic field of a solenoid. सॉलिनॉइड या शब्दाचा अर्थ आपण पाहूया. एक नॉन कंडक्टिंग मटेरियल असतं आणि त्याच्यावर एक कॉईल वाउंड केलेली असते, त्याला म्हणायचं सॉलिनॉइड. लक्ष द्या, हा नॉन कंडक्टिंग मटेरियल असेल हे, आणि या नॉन कंडक्टिंग मटेरियलवर एक कॉईल वाउंड केली असेल, ती या पद्धतीनं कॉपरची कॉईल. बघा, आणखीन एक डायग्राम बघू आपण. या पद्धतीनं बरोबर आहे. समजा हा पेन आहे, हे नॉन कंडक्टिंग मटेरियल आहे आणि याला काय केलं आहे आपण, कॉपरची कॉईल अशी गुंडाळली, अशी वरून सोडणार, खालून काढणार, परत अशी गुंडाळणार. तर ती कॉपरची जी कॉईल आहे ती या पेनला अशी गुंडाळलेली आहे, त्याला म्हणायचं सॉलिनॉइड. तर सॉलिनॉइडचा अर्थ ऑलरेडी 11वीत असताना सुद्धा आपण पाहिलेला आहे. तर अशा सॉलिनॉइड भोवती तयार होणाऱ्या मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला काढायचा आहे आपल्याला. आता ही सुद्धा सॉलिनॉइडचीच डायग्राम आहे, परंतु सॉलिनॉइडचा हा क्रॉस सेक्शन दाखवला आहे. सॉलिनॉइड मी या डायग्राममध्ये ज्या पद्धतीनं दाखवला आहे तोच असणार आहे. अशा पद्धतीचा हा सॉलिनॉइड आहे. इकडून वायर काढली, अशी गुंडाळली, परत ही बाहेरच्या साईड तिकडच्या साईडनी काढली, ही या पद्धतीनं वायर अशी वाउंड केलेली आहे, कॉईल वाउंड केलेली आहे, परंतु तो कॉईलचा क्रॉस सेक्शन दाखवलेला आहे. बघा, या पद्धतीची कॉईल. आता हे मधल्या लाईन्स काय असतील तर या आहेत मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. म्हणजे आपण पाहतोय की एखाद्या कंडक्टरमधून करंट फ्लो होत असेल तर त्याच्या भोवताली मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, म्हणजे या आहेत मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. मग कॉईलचा हा क्रॉस सेक्शन दाखवलेला आहे. बघा, हा क्रॉस सेक्शन बघा, लक्ष द्या. हा कॉईलचा आपल्याला ज्या साईडचा क्रॉस सेक्शन दिसतोय तो एक क्रॉस सेक्शन, बरोबर आहे. आणि पलीकडच्या साईडची ही जी वस्तू आहे, समजा हा पेन आहे, त्याची पलीकडची साईड, त्याचा एक क्रॉस सेक्शन हा दाखवला आहे, बरोबर आहे. लक्षात घ्या, आता हा पेन आहे, याला कॉईल अशी तुम्ही गुंडाळली, ही समोर पेनाची समोरची बाजू, समोरच्या बाजूवरची अशी कॉईल ती या ठिकाणी दाखवली. आणि ह्या पेनला पलीकडून एखादी व्यक्ती बघत असेल, बरोबर आहे. समजा हा पेन आहे, मी इकडच्या साईडनी बघते आणि ही कॉईलचा हा क्रॉस सेक्शन, एक क्रॉस सेक्शन झाला. आणि ह्या पेनला पलीकडून समोरून एखादी व्यक्ती बघते, तर त्याला जो क्रॉस सेक्शन दिसतोय तो एक क्रॉस सेक्शन. असे दोन क्रॉस सेक्शन इथं दाखवलेले आहेत. बघा, स्कीमॅटिक डायग्राम ऑफ अ क्रॉस सेक्शन ऑफ अ करंट कॅरिंग सॉलिनॉइड. तर हा करंट इथून कसा फ्लो होतोय बघा, हा अँटी क्लॉकवाईज दिसतोय. इथून फ्लो होणारा करंट, ही करंटची दिशा आहे, इथून फ्लो होणारा करंट हा आपल्याला क्लॉकवाईज दिसतोय. हे कॉईल आहेत, हे कॉईलच्या आतमधले क्रॉस सेक्शन आहेत, बरोबर आहे. आता एक फरक असा आहे की इथं बघा, कॉईलमध्ये आतमधल्या साईडला डॉट दाखवले आणि खाली मात्र क्रॉस दाखवले. इथं अँटी क्लॉकवाईज करंट फ्लो होताना दिसतोय आणि या ठिकाणी मात्र क्लॉकवाईज करंट फ्लो होताना दिसते. डॉट शोज दॅट करंट इज कमिंग आउट ऑफ द प्लेन ऑफ पेपर. डॉट ह्याचा अर्थ आहे करंट हा असा येतोय आणि क्रॉस ह्याचा अर्थ आहे करंट असा जातोय आतमधल्या साईडला, बरोबर आहे. आता इथं जी कॉईल आहे, या ठिकाणी ही जी कॉईल आहे त्यामधून करंट हा असा जाताना दिसणार आहे. परत इकडची जी कॉईल, ही जी साईड आहे जी पलीकडून दिसणार आहे ती मात्र इकडं येताना दिसणार आहे. करंटच्या दोन दिशा दिसणार आहेत.
करंट हा सॉलिनॉइडवर असा जाताना दिसेल, परत खाली येताना, त्या पद्धतीचं. डॉट शोज करंट आतमध्ये चालला आहे आणि क्रॉस शोज करंट हा बाहेर येतो आहे. आणि ह्या मधल्या ज्या लाईन्स आहेत त्या आहेत मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, ज्या करंट फ्लो झाल्यामुळं होत आहेत. आता हा नंतर अजून एक डायग्रॅम आहे आयडियल सॉलिनॉइडची, म्हणजे तीच डायग्रॅम आहे, फक्त डायग्रॅममध्ये फरक आहे की हा वरचा टॉप व्ह्यू दाखवला आहे, हा आतमधला व्ह्यू. बघा हा असा सॉलिनॉइड, हे वरचे डॉट, करंट आतमध्ये जातोय, क्रॉस शोज करंट कमिंग आउट ऑफ द प्लेन ऑफ द पेपर, आणि हा एम्पेरियन लूप आहे, ही कॉईल आहे, कॉईलमध्ये ह्या लाईन्स दाखवतात मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. आणि आपल्याला हे ॲम्पियर्स लॉचं ॲप्लिकेशन आहे, आपल्याला ॲम्पियर लॉचा यूज करून काढायचे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ सॉलिनॉइड. म्हणजे एखादा पॉईंट कन्सिडर केला, त्या ठिकाणी आपल्याला मॅग्नेटिक फील्ड काढायचं असेल तर आपण काय करतो, तर त्या पॉईंटमधून जाणारा एक ॲम्पेरियन लूप काढतो. कॉईल सॉलिनॉइड कसा आहे, हे असा रेक्टँग्युलर शेप आहे, त्यामुळे आपण हा असा ॲम्पेरियन लूप काढला ABCD. मग आपल्याला या ॲम्पेरियन लूपला ॲम्पियर्स लॉ अप्लाय करायचा आहे. मग आपण ॲम्पियर्स लॉ अप्लाय केला, बघा, लाईन इंटिग्रल B इज द मॅग्नेटिक फील्ड, DL इज द स्मॉल लेंथ सेगमेंट इज इक्वल टू μ0 I. हा आपण ॲम्पियर्स लॉ लिहिला, परंतु आपल्याला ॲम्पियर्स लॉ ह्या ॲम्पेरियन लूपच्या प्रत्येक पार्टला अप्लाय करायचा आहे. AB, BC, CD, DC किंवा ज्याला आपण CD असं म्हणतो, ह्या प्रत्येकाला ॲम्पियर्स लॉ आपल्याला अप्लाय करायचा आहे पूर्ण ह्या रेक्टँग्युलर लूपला ABCDला. म्हणून आपण काय काढायचं आहे, आपल्याला B इंटू DL टोटल काढायचं आहे टोटल लेंथसाठी, परंतु आपण छोट्या छोट्या सेगमेंटसाठी ॲम्पियर्स लॉ अप्लाय करतो आहे. लाईन इंटिग्रल फ्रॉम A टू Bला B इंटू DL, C टू Bला इंटिग्रेशन फ्रॉम C टू B B इंटू DL, परत इंटिग्रेशन फ्रॉम C टू D B इंटू DL, अँड इंटिग्रेशन फ्रॉम A टू D B इंटू DL. म्हणजे ह्या ॲम्पेरियन लूपच्या प्रत्येक पार्टचं आपण इंटिग्रेशन घेतलं आहे. हा सेगमेंट DL, हा सेगमेंट DL, हा सेगमेंट DL आणि इथला पण सेगमेंट DL. म्हणजे प्रत्येकाला आपण प्रत्येकाचं इंटिग्रेशन काढलं आहे इज इक्वल टू μ0 I. ठीक आहे. आता लक्ष द्या, A टू B बरोबर आहे, हा पार्ट कुठं आहे, सॉलिनॉइडमध्ये आहे. सॉलिनॉइडमध्ये मॅग्नेटिक फील्ड मॅक्झिमम, परंतु B टू C आणि C टू D या पोझिशनमध्ये लक्ष द्या, डायग्रॅमच्या ॲम्पेरियन लूपच्या B टू C, BC साईड आणि AD साईड बघा, BC साईड आणि AD साईड बघा, या ठिकाणी मात्र लेंथ अशी होती DL. लेंथ कशी आहे, DL व्हेक्टर असा उभा, परंतु मॅग्नेटिक फील्ड कसं आडव्या डायरेक्शनली. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड B आणि DL यांच्यामध्ये होतोय 90 डिग्रीचा अँगल. मग लक्ष द्या, आपण काय करत असतो, B इंटू DL यांच्यामध्ये डॉट प्रोडक्ट म्हणजे आपण काय लिहितो, B DL cos theta, but theta is equal to 90 degree because the magnetic field B and the length segment DL are perpendicular to each other and therefore cos 90 is equal to 0 and therefore पूर्ण टर्म्स कॅन्सल झाली. म्हणजे ज्या टर्म B टू C ची जी टर्म आहे आणि A टू D ची जी टर्म आहे, ह्या दोन नंबरची स्टेप आणि 4 नंबरची, ह्या दोन्ही तर कॅन्सल झाल्या. मग आता काय राहिलं, इंटिग्रेशन फ्रॉम A टू B आणि इंटिग्रेशन फ्रॉम C टू D एक कॅन्सल झालं. आता C टू Dला पण का कॅन्सल करायचं हे सांगितलं मी तुम्हाला. B आणि C, इंटिग्रेशन फ्रॉम B टू C आणि इंटिग्रेशन फ्रॉम D टू A हे का कॅन्सल झालं, बिकॉज B अँड DL आर परपेंडिक्युलर टू इच अदर. मग राहिल्या दोन टर्म, इंटिग्रेशन फ्रॉम A टू B अँड इंटिग्रेशन फ्रॉम C टू D.
मात्र C2D हे सुद्धा 0 झालं, कारण मॅग्नेटिक फील्ड जे असतं आउटसाइड दी सॉलिनॉइड इज 0. त्यामुळे B इज 0 या टर्ममध्ये B 0 झालं तर पूर्ण टर्म 0 झाली. म्हणजे इथून सगळ्या स्टेप 0 झाला. हे 0, हे 0, हे 0. मग राहिलं काय? इंटिग्रेशन फ्रॉम A टू B, B इंटू DL. बरोबर आहे, एवढीच स्टेप राहिली. मग जर छोट्याशा सेगमेंटचं इंटिग्रेशन काढलं तर पूर्ण टोटल लेंथ मिळते सॉलिनॉइडची. इंटिग्रेशन DLचं काढलं तर कॅपिटल L मिळतं. त्यामुळे इथं काय लिहिलं आहे? B इंटू L. बीचं इंटिग्रेशन निघत नाही, बी आहे तसंच कॉन्स्टंट राहिलं इंटिग्रेशनच्या बाहेर. DLचं इंटिग्रेशन L. मग राहिलं काय? BL इज इक्वल टू न्यू 0 I. परंतु कॉईल ही काही एकच नाही, अशा अनेक टर्म्स आहेत. कॉईल गुंडाळलेली आहे. मी तुम्हाला सांगितले की नॉन कंडक्टिंग मटेरियलला कॉईल ही गुंडाळलेली आहे. मग त्याचे अनेक वेळे, मग किती टर्म्स आहेत? समजा N टर्म्स आहेत पर युनिट लेंथ ऑफ दी सॉलिनॉइड. And therefore I is equal to NLI. N is the number of turns of the coil. Capital L is the total length of that solenoid. And I is the प्रत्येक टर्म्स मधून करंट फ्लो होणारा करंट. समजा फॉर एक्झाम्पल अशा सॉलिनॉइडवर कॉईलच्या 16 गुंडाळ्या आहेत. नंबर ऑफ टर्न्सला मराठीत आपण गुंडाळ्या असं म्हणू शकतो. बरोबर आहे. जसं की या पेनला जर आपण असा दोरा गुंडाळला तर किती वेळा गुंडाळले, किती वेळा गुंडाळी केलेली आहे अशी? तर 16 वेळा. म्हणजे यांची संख्या किती झाली? 16. त्या पद्धतीनं कॉईलची सॉलिनॉइडवर कॉईल किती वेळा गुंडाळलेली आहे? N. L is the total length of the solenoid. I is the current flowing through that solenoid. मग I ची किंमत I is equal to NLI ही या सबस्टिट्यूट या 10.64 मध्ये ठेवली. त्यामुळे इक्वेशन काय आलं? BL is equal to न्यू 0 NLI. LL gets cancelled and B is equal to न्यू 0 NI. B is the magnetic field produced due to a solenoid. न्यू 0 is the permeability of that material. N is the number of turns and I is the current flowing through that turns. And this is the formula for the magnetic field of a solenoid. B is equal to न्यू 0 I. ठीक आहे, थांबूया आपण इथं.